नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव तुषार गर्जे अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ फ्रॉम विद्यार्जन सायन्स अकॅडमी. नुकताच 10वी बोर्डाचा रिझल्ट लागलेला आहे आणि जे कोणी 10वी बोर्डातून उत्तीर्ण झाले आहेत त्या सगळ्यांचे विद्यार्जन सायन्स अकॅडमीकडून हार्दिक अभिनंदन. आता 10वी बोर्डाची एक्झाम झाली, त्यानंतर आपली लगबग सुरू होते 11वीच्या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी. मग ते तुम्ही सायन्स स्ट्रीम असेल, कॉमर्स असेल की आर्ट्स असेल. आता ह्या संदर्भात बरेचसे विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा बरेचसे पालकांनी आम्हाला विचारलं की ॲडमिशन कशी केले पाहिजे, 11वीची प्रोसेस ही कशी आहे ॲडमिशनची. तर ह्याबद्दल बऱ्याचशा लोकांना अजून माहिती नाही आहे, कारण आता ही ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे. तर त्याबद्दल सगळ्यांना माहिती व्हावी त्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत, ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी इन्फॉर्मेशन आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चला तर बघूयात मग काय आहे इन्फॉर्मेशन. तर पहिली तर गोष्ट म्हणजे तुम्ही 10वी ट्रान्झिशन फ्रॉम क्लास 10 तुमची आता 10वी झाली आहे आणि तुम्ही फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज म्हणजे 11thला आता तुम्ही ॲडमिशन्स घेत आहात, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये काय तर इट इज मॅनेज्ड बाय, ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही कोण मॅनेज करतं, तर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. ह्याचा मोड कसा आहे तर फुल्ली सेंट्रलाइज्ड आणि ऑनलाईन ॲडमिशन थ्रू द ऑफिशियल पोर्टल्स, ओनली फ्रॉम द ऑफिशियल पोर्टल्स. फक्त ऑफिशियल पोर्टल्स थ्रूच ही ऑनलाईन प्रोसिजर आता ठेवलेली आहे. ही सेंट्रलाइज प्रोसिजर असणार आहे. पहिले असायची काही वर्षांपूर्वी ऑफलाईन प्रोसेससुद्धा चालायची, पण आता पूर्णपणे ऑनलाईन आणि सेंट्रलाइज ही प्रोसिजर केलेली आहे. कॉलेजेस कोणकोणते याच्यामध्ये कवर्ड आहेत तर ऑल रिकग्नाइज्ड ज्युनियर कॉलेजेस अंडर द महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अंडर जेवढे पण काही रिकग्नाइज्ड ज्युनियर कॉलेजेस येतात ते सगळे ह्याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे. आता काही की फीचर्स बघूयात की ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. जसं की आपण मग अशीच बोललो की इट इज द सेंट्रलाइज्ड प्रोसेस. ठीक आहे, कंडक्टेड ऑनलाईन. ही याची वेबसाईट आहे 11thadmission.org.in, ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्याच्यावरती पण आता अपडेट्स येत आहेत. रिजन वाईज पोर्टल्स आहेत. ठीक आहे, जसे की आता तुम्ही इथं बघू शकता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती, जेवढे काही महाराष्ट्रातले सगळे सिटीज आहेत त्या सगळ्या ह्या रिजन्सच्या अंडरमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. तर समजा मला पुणे ह्या रिजनमधून जर ॲडमिशन करायची आहे तर मला pune.11thadmissions.org.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ओके. मल्टिपल राऊंड्स असणार आहे. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, स्पॉट राऊंड, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड्स रेग्युलर, स्पेशल अँड कोटा. ठीक आहे. ट्रान्सपरन्सी, कारण की ऑनलाईन प्रोसिजर आहे ऑब्वियस आहे आणि कम्प्लिटली ऑन द मेरिट अँड रिझर्वेशन बेस्डवरती तुमचं हे ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. ठीक आहे. नो ऑफलाईन ॲडमिशन्स. ठीक आहे. ऑल ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट सबमिशन्स आर ऑनलाईन. जे काही तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी डॉक्युमेंट्स वगैरे लागत आहेत ते सगळे काही तुम्हाला ऑनलाईनच सबमिट करायचे आहेत. ऑफलाईनचा कसलाही त्याच्यामध्ये रोल नाही आहे. ठीक आहे. आता ह्यानंतर आपण बघूया की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, की तुम्हाला आता 11वीला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे आहे तर कोणकोणते इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत जे की तुम्हाला फॉलो करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल तर तुमची 10वी पास झालेली पाहिजे. ऑब्वियस आहे, स्टेट बोर्ड असेल, CBSE असेल, ICSE असेल किंवा NIOS असेल किंवा एनी इक्वॅलेंट. ठीक आहे. सब्जेक्टमध्ये इंग्लिश मस्ट आहे, वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम इंग्लिश. ठीक आहे, इंग्लिश हा एक सब्जेक्ट असायला पाहिजे. स्ट्रीम स्पेसिफिक. ओके, तर ह्याचा अर्थ काय, जर तुम्हाला सायन्स स्ट्रीम घ्यायची आहे तर तुम्हाला 10वीला सायन्स हा सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला 10वीला सायन्स हा सब्जेक्ट आहे तर तुम्ही सायन्स स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. महाराष्ट्र डोमिसाईल, स्पेशल बेनिफिट्स फॉर स्टेट रेसिडेंट्स. तर तुमच्याकडं डोमिसाईल जर हे सर्टिफिकेट असेल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे जर सर्टिफिकेट असेल तर त्याचा आपला एक स्पेशल कोटा असतो महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये, तर ते तुम्हाला इथं असणार, भेटणार आहे. रिझर्व्ड कॅटेगरी मस्ट सबमिट व्हॅलिड सर्टिफिकेट्स टू क्लेम रिझर्वेशन. जर तुम्ही SC, ST, OBC किंवा NT ह्या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुमच्याकडे ते जे काय डॉक्युमेंट्स लागत आहेत व्हॅलिड डॉक्युमेंट्स ते असायला हवे. जसे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल तर ह्या सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे, ते सुद्धा आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. तर ते डॉक्युमेंट्स असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. तर इथं आपण बघू शकतो की डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड बिफोर ऑर ड्युरिंग द ॲडमिशन. ठीक आहे. पहिली तर गोष्ट आहे की हे सगळे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत. ओके. ह्याच्यामध्ये सेकंड गोष्ट, काही जे डॉक्युमेंट्स आहेत हे कॉमन आहेत सगळ्यांसाठीच. जसं की तुम्ही बघू शकता
क्लास 10ची मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड किंवा एखादा गव्हर्नमेंट आय डी, हे ऑल स्टुडंटसाठी कंपल्सरी आहेत. ठीक आहे, ओपन असो की कोणतेही असो सगळ्या कॅटेगरीसाठी हे डॉक्युमेंट्स आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल SC ST OBC NT SBC, ठीक आहे, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, EWS जर तुम्ही इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या अंडर येत असताल तर त्याचं पण तुम्हाला सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर तुम्ही दिव्यांग ॲप्लिकंट्स असताल तर. कलेक्टर सर्टिफिकेट कोणासाठी, जे ऑर्फन आहेत किंवा नॅचरल डिझास्टर प्रोजेक्ट ॲफेक्टेड स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी कलेक्टर सर्टिफिकेटसुद्धा महत्त्वाचं आहे. आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप की ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिली तर स्टेप आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे, जसं आपण मगाशी बोललो की पोर्टलला व्हिजिट करायचं आहे. 11thadmission.org.in तुमच्या रिजननुसार तुम्हाला करायचं आहे. तुमच्या रिजनचं नाव पहिले टाकायचं आहे .11thadmission.org.in. अशा प्रकारे तुम्हाला ह्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणकोणत्या डिटेल्स तिथे टाकायचे आहेत, बेसिक डिटेल्स आहेत. तुमचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, तुमचा 10वीचा सीट नंबर असेल, हे अशा काही गोष्टी आहेत बेसिक डिटेल विचारल्या जातील ते तुम्हाला तिथे टाकायचे आहेत. ठीक आहे. मग एक फॉर्म फिलअप करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट पर्सनल डिटेल विचारलं जाईल, अकॅडमिक इन्फॉर्मेशन विचारलं जाईल, जसं की तुमचं शाळा कोणती होती, शाळेचं नाव काय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जातील तर तुम्हाला इथं फिल करायच्या आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, जसं की आपण आत्ता जस्ट अगोदरच्या स्लाईडवरती बघितलं, जे काय डॉक्युमेंट्स अकॉर्डिंगली तुमच्या कास्टनुसार असतील किंवा जे डॉक्युमेंट्स जे डॉक्युमेंट्स आहेत जे कंपल्सरी आहेत तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. कोणत्या फॉर्मॅटमध्ये, JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे अपलोड करायचे आहे. फीस पे करायची आहे 100 रुपये, ऑनलाईन पेमेंट असणार आहे. याचं 100 रुपये ही फीस राहणार आहे ज्याचं रजिस्ट्रेशनसाठी, ती तुम्हाला तिथे पे करायची आहे. मग शेवटी तुम्हाला सबमिट फॉर्म करायचा. पण सबमिट फॉर्म करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की लॉक इट आफ्टर रिव्ह्यू, तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे पूर्ण. तुमचा एकदा फॉर्म फिलअप केल्यानंतर एकदा त्याला पूर्णपणे चेक करून घ्यायचं आहे की आपल्या डिटेल्स सगळ्या बरोबर आहेत का, स्पेलिंग मिस्टेक कुठे झाली आहे का, कारण ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत परंतु खूप सारा इफेक्ट करू शकतात आपल्या ॲडमिशन प्रोसिजरवरती. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी काळजीनिशी तुम्हाला करायच्या आहे. त्याचनंतर मग तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर रिसीव्ह होईल. त्या ॲप्लिकेशन नंबरला तुम्ही कुठेतरी एका जागेवरती लिहून ठेवा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, कारण ते आपल्याला पुढे लागणार आहे. स्टेप टू काय आहे तर प्रेफरन्स फिलिंग. प्रेफरन्स फिलिंग म्हणजे काय, तर तुम्हाला पहिली तर गोष्ट लॉग इन करायचं आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे, तुमच्याकडे जे क्रेडेन्शियल आहेत त्या क्रेडेन्शियलने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला रिजन सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी बोललो की आपण पुणे रिजन समजा मी सिलेक्ट करतो आहे. नंतर स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे, म्हणजे सायन्स असेल, आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल, जी कोणती स्ट्रीम असेल तुम्हाला इथं ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेजेस चूज करायचे आहे. किती, अप टू 10 कॉलेजेस तुम्हाला चूज करायचे आहेत. ते 10 कॉलेजेस म्हणजे तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला चूज करायचे आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जे कोणती कॉलेजेस तुम्हाला पाहिजे किंवा तुम्हाला वाटते की माझं ॲडमिशन व्हावं ते तुम्हाला 10 टॉप 10 कॉलेजेस तुम्हाला इथं फिल करायचे आहेत. त्यानंतर फायनल सबमिशन करायचं आहे. एकदा फायनल सबमिशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस तुम्ही करू शकणार नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदम बारीकीने आणि चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत. आता एक आपण टेंटेटिव्ह शेड्यूल बघणार आहोत की कधीपासून रजिस्ट्रेशन सुरू होतं आहे, राऊंड्स कधी सुरू होत आहेत, मला कॉलेजचा प्रेफरन्स कधी द्यायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एक टेंटेटिव्ह डेट्स बघून घेऊयात. पहिली तो गोष्ट की पहिले मॉक रजिस्ट्रेशन होणार आहे, डेमो रजिस्ट्रेशन, की तुम्हाला एक कल्पना यावी की कशा प्रकारचं रजिस्ट्रेशन असतं. एक 22-23 मेची एक टेंटेटिव्ह डेट आहे जिच्यामध्ये मॉक रजिस्ट्रेशन होणार आहे. ते रजिस्ट्रेशन फायनल नसणार आहे, ते जस्ट एक तुम्हाला एक डेमो म्हणून असणार आहे, तुम्ही एक फिल आउट करू शकता. त्यानंतर मे जे रजिस्ट्रेशन आहे तुमचं हे एक साधारणतः 24 मेपासून सुरू होणार आहे. नंतर कॉलेज प्रेफरन्स जो पार्ट 2 आहे आपण बघितला होता, तर कॉलेज प्रेफरन्स हे तुम्हाला 5 जून ते 16 जून ह्या दिवसांमध्ये भरायचे आहे. म्हणजे तुमच्याकडे 24 तारखेला रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक साधारणतः 16 तारखेपर्यंत अंदाजे तुम्हाला टाईम आहे की तुम्ही कॉलेजेस तोपर्यंत तुम्ही सॉर्ट आउट करून ठेवा की तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन्स घ्यायचे आहे. त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन असेल किंवा त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागतो का, मागच्या वर्षीचे कट ऑफ्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग तुमचा राऊंड 1 होईल साधारणतः 18 जूनच्या आसपास. त्याचं जे ॲडमिशन आहे जून एंडपर्यंत तुमचं तिथे ॲडमिशन होऊन जाईल. जर तुमचा राऊंड 1मध्ये जर कुठे एखादा कॉलेज नंबर आला ते तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे जून एंडपर्यंत साधारणतः.
राऊंड 2चं रजिस्ट्रेशन लगेच जून एंडला सुरू होऊन जाईल आणि फर्स्ट वीक ऑफ जूनमध्येच तुमचं त्याचं ॲडमिशनसुद्धा होऊन जाईल, तर तुमचा नंबर लागतो आहे. सेम त्याच प्रकारे थर्ड राऊंडसुद्धा तुमचा एक साधारणतः 9 जुलैच्या आसपास सुरू होईल आणि ॲडमिशन एक 18 जुलैपर्यंत तुमचं ॲडमिशन प्रोसेस त्याचीसुद्धा थर्ड राऊंडची होऊन जाईल. आणि शेवटी तुमचा एक येतो स्पेशल राऊंड रजिस्ट्रेशन, जे की त्याला आपण स्पॉट पण बोलतो, की ऑन द टाईम ऑफ की जेवढे काही सीट्स वॅकंट राहिले आहेत कॉलेजचे तिथे तुम्ही स्पॉट ॲडमिशन करू शकता. आता आपण बघूयात की एक रिझर्वेशन किंवा कोटा सिस्टम ह्याच्यामध्ये कसं आहे. ठीक आहे, की रिझर्वेशन आहे का, तर आहे तर कसं आहे, तर SC ST OBC NT आणि SBसाठी ॲज पर द गव्हर्नमेंट नॉर्म्स जे काय त्यांना पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन दिलेलं आहे त्याप्रकारे त्यांचे हे कोटा असणार आहे त्यांचा. याच्यामध्ये EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन रिझर्वड ॲज पर द रूल, जे काय रूल आहे त्यानुसार त्यांना सीट दिलेलं आहे. मायनॉरिटी कोटा जो आहे ते इन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन, जे मायनॉरिटीचे इन्स्टिट्यूट आहे तिथेच मायनॉरिटी कोटा दिलेला आहे. इन हाऊस कोटा म्हणजे जर तुम्ही 10% फॉर द स्टुडंट्स ऑफ द सेम इन्स्टिट्यूशन, जर तुम्ही त्याच इन्स्टिट्यूटमधून जर अगोदरचं शिक्षण घेतलेलं आहे तर तिथे तुम्हाला 10% हा सेपरेट कोटा असणार आहे. ओके. मॅनेजमेंट कोटा आहे 5% सीट्स अंडर द मॅनेजमेंट कंट्रोल, मॅनेजमेंट थ्रू पण काही ॲडमिशन्स होत असतात, तर साधारणतः एक 5%चा कोटा त्यांनी मॅनेजमेंटसाठी ठेवलेला आहे. स्पेशल केसेसमध्ये ऑर्फन्स, दिव्यांग, सर्व्हिसमॅन्स, वॉर्ड ह्या ज्या गोष्टी आहेत हे स्पेशल केसेसमध्ये लागू होतात, त्यांना त्यांचा कोटा भेटणार आहे स्पेशल केसेसमध्ये. एक शेवटची आणि फायनल टिप आपण बघूयात की नेमकं आता ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण काय गोष्टी करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. पहिली तर गोष्ट, कीप ऑल द डॉक्युमेंट्स रेडी अँड स्कॅन. जे काय डॉक्युमेंट्स मी सांगितले आहेत, जे काय तुम्हाला डॉक्युमेंट्स लागत आहेत त्यातली ती सगळी अगोदरच तुमच्याकडे रेडी हवीत, स्कॅन हवीत. यूज द सेम मोबाईल नंबर अँड मेल ID फॉर द अपडेट्स. एकच मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर सोबत मेल ID चालू मेल ID, ज्याचा पासवर्ड विसरला आहे किंवा ज्याचं स्टोरेज फुल झालं आहे असे मेल ID नको आहेत. ते जे मेल ID परमनंट असणार आहेत, तुम्हाला माहिती आहेत, लॉग इन आहेत, असेच मेल ID द्यायचे. कारण इथून पुढचे जे कम्युनिकेशन्स आहेत ते तुम्हाला मोस्ट ऑफ दी टाईम मेलवरतीच होतात. तर मुलं हे चुकी करतात बऱ्याच वेळेस की मेल ID दुसरा देतात, पुन्हा म्हणतात सर मला पासवर्डच आठवत नाही, मेल IDच आठवत नाही. तर ह्या चुकी करू नका. ठीक आहे, प्रॉपर तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे, जो मेल ID आहे तो प्रॉपर द्यायचा आहे. लॉक द फॉर्म ओनली आफ्टर केअरफुल व्हेरिफिकेशन. जसं मी बोललो की प्रॉपर सगळं रिव्ह्यू फॉर्म केल्यानंतरच त्याला लॉक करायचं आहे, सबमिट करायचं आहे. अदरवाईज जर काही डिटेल्स चुकल्या तर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसला अडथळा येऊ शकतो. ओके. चेक पोर्टल रेग्युलरली फॉर द लिस्ट अँड अपडेट्स. मेरिट लिस्ट आणि अपडेट तुम्हाला पोर्टल कंटिन्यूस चेक करत राहायचं आहे. एकदा तुम्ही प्रेफरन्सेस दिले कॉलेजचे की त्यानंतर मेरिट लिस्ट कधी लागते, कारण की मेरिट लिस्ट लागल्यानंतर पण काही दिवसाचा टाईम स्पॅन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचं असतं, अदरवाईज ते ॲडमिशन परत कॅन्सल होऊन जातं. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कन्फर्म ॲडमिशन प्रॉम्प्टली वन्स अलॉटेड. एकदा तुम्हाला कॉलेज अलॉट झालं की तिथे तुम्हाला ॲडमिशन हे एकदम प्रॉपर टाईमावरती करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण 11th ॲडमिशनची एक प्रोसिजर बघितली आहे. जरी पण ह्याच्यात जर कुणाला ह्याच्यामध्ये तरी पण काही डाऊट असतील तर त्यांनी प्लीज कमेंट डाऊन करा. मी ट्राय करेल की ते पूर्णपणे सॉल्व करायचे. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.